आणि आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकमध्ये आता अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे। एसआयटीच्या पथकानं अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेतलं। ही थेट दृश्य आपण बघतोय, नाशिक परिसरातली हे थेट दृश्य आहेत। अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कल्पना खरात यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाला आहे, मात्र अशोक खरातच्या मुलाला आता ताब्यात घेतलेलं आहे। ही दृश्य आपण बघतोय, दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत। यापैकी अशोक खरातचा मुलगा नेमका कोण आहे, की दोन्ही मुलं अशोक खरातची आहेत याबद्दल अजूनही स्पष्टता होऊ शकली नाही। मात्र स्थानिक रिपोर्टरनं दिलेल्या माहितीनुसार अशोक खरातच्या मुलाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एसआयटी पथकानं या दोन्ही मुलांना ताब्यात घेतलेलं आहे। आपण इथे थेट दृश्य बघतोय, तोंडावर मास्क लावलेले हे दोन तरुण आहेत। यापैकी अशोक खरातचा मुलगा नेमका कोण आहे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही, मात्र अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेला आहे। एसआयटी पथकानं अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेतलेलं आहे। या प्रकरणात त्याची सुद्धा चौकशी केली जाणार आहे। या घडीची मोठी बातमी आपण बघतोय नाशिकमधून अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी पथकानं ही कारवाई केलेली आहे। शिर्डीमध्ये 4 एकर जमीन खरेदी प्रकरणात कल्पना खरातवर गुन्हा दाखल झाला होता। खरं तर कल्पना खरातला अटक करण्यासाठी हे पथक दाखल झालं होतं, मात्र आता समोर जी दृश्य दिसत आहेत त्यानुसार अशोक खरातचा मुलगा त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। अजूनही अटकेची कारवाई झालेली नाही, मात्र अशोक खरातचा मुलगा एसआयटी पथकाच्या ताब्यात आहेत। ही दृश्य आपण बघतोय, एसआयटी पथक त्याला ताब्यात घेऊन चौकशीच्या ठिकाणी घेऊन जात आहेत। कदाचित अशोक खरात समोर बसवून दोघांची समोरासमोर चौकशी केली जाईल। काही मुद्द्यांवर पडताळणी करण्यासाठी अशा पद्धतीची चौकशी केली जाते। अशोक खरातच्या मुलावर कोणताही गुन्हा अजून तरी दाखल नाही आहे, मात्र त्याला ताब्यात घेतलंय। त्या अर्थी कदाचित अशोक खरातच्या काही दाव्यांसंदर्भात पडताळणी करण्यासाठी त्याला ताब्यात घेतलेलं असू शकतं। राहुल वाघ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। राहुल, अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेण्याचं नेमकं कारण काय? कोणत्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का, किंवा तशा संदर्भात एसआयटी कडून काही माहिती मिळाली आहे का? खरं तर आपण जर बघितलं तर एसआयटीचं पथक हे कल्पना खरात यांच्या शोधासाठी हे तृप्तवाला या ठिकाणी दाखल झालेलं होतं, परंतु त्या कल्पना खरात त्यांना कुठे मिळून न आल्याने आता अशोक खरात याच्या मुलांना एसआयटीने ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आता आपल्या समोर येते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर एसआयटीचे अधिकारी आता त्यांना गाडीमध्ये बसवून एसआयटी कार्यालयाच्या दिशेने रवाना होताना दिसत आहेत। सुरुवातीला ज्यावेळेला बंगल्यातून दोन तरुण बाहेर आले त्यावेळेला एक काळ्या टी शर्ट मधला तरुण, जो आता आपल्याला स्क्रीनमध्ये दिसतोय गाडीमध्ये एसआयटीच्या पथकाच्या, तो आपल्याला दिसतोय, मात्र त्याच्याबरोबर एक पांढरा शर्ट घातलेला सुद्धा एक मास्क लावलेला तरुण होता। हा दुसरा तरुण कोण होता, की दोन्ही मुलं अशोक खरातची आहेत आणि दोघांना ताब्यात घेण्यात आलंय? आतापर्यंत जर प्राथमिक माहितीनुसार एक मुलगाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते, त्यासोबत अजून एक जण आहे, परंतु अजून अद्याप दोन कोण आहेत याची पुष्टी अद्याप तरी होऊ शकलेली नाहीये। अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेण्याचं राहुल नेमकं कारण काय? कोणत्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे का, किंवा चौकशीच्या अनुषंगानं त्याला ताब्यात घेण्यात आलंय का? खरं तर आपण जर एकंदरीत जर बघितलं तर अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांची देखील चौकशी होणार होती, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळत होती। त्यानुसार आता एसआयटीचं पथक हे कल्पना खरात यांच्या शोधासाठी तृप्तवाला या ठिकाणी दाखल झालं होतं, तर त्यांच्या पत्नी कल्पना खरात या न मिळून आल्याने आता दोन मुलांना त्या ठिकाणून ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येते। राहुल, एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कल्पना खरात, जसा मगाशी तू उल्लेख केलास की कल्पना खरात पहिल्या कोर्टात ज्यावेळेला अशोक खरातला पहिल्यांदा आणलं गेलं त्यावेळेला त्या हजर होत्या, मुलांसह हजर होत्या, त्यानंतर मात्र त्या कुठेही दिसल्या नाहीत, फरार असल्याची माहिती आहे। आता सुद्धा ज्या अर्थी नाशिकमधल्या निवासस्थानी अशोक खरातच्या निवासस्थानी एसआयटीचं पथक आलं होतं त्यावेळेला सुद्धा कल्पना खरात तिथं सापडल्या नाहीत, याचा अर्थ त्या फरार आहेत। त्यांच्या शोधासाठी काही पथकं स्थापन करण्यात आली आहेत का? त्यांचं शोध कार्य करण्यासाठी नेमक्या काय हालचाली पोलीस करतायत? खरं तर आपण जर बघितलं तर एकंदरीत दोन पथक रवाना करण्यात आले होतं। एक पथक हे नाशिकच्या दिशेने रवाना करण्यात आलं होतं, तर दुसरं पथक हे पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आलं होतं। खरं तर अशोक खरात याची लग्न झालेली मुलगी ही पुण्यामध्ये राहत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। त्यानुसार आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी देखील एक पोलिसांचं पथक रवाना करण्यात आलं होतं। अगदी आत्ताच्या घडीची मोठी माहिती आपण बघतोय, पुण्याच्या दिशेने सुद्धा एसआयटीचं आणखी एक पथक रवाना झालंय। कदाचित पुण्यामध्ये सुद्धा उशिरा रात्री कारवाई केली जाऊ शकते। तृप्तबाला या निवासस्थानावरून अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। एसआयटीचं पथक आता मुलाला ताब्यात घेऊन चौकशी पथकाच्या कार्यालयाच्या दिशेने रवाना झालेला आहे। या घडीची मोठी अपडेट आपण पाहतोय। राहुल, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे,
या मुलांचे किंवा अशोक खरातच्या पत्नीची अनेक मालमत्तांमध्ये भागीदारी होती. अशोक खरात सोबत त्यांनी संलग्न स्वरूपात ती मालमत्ता खरेदी केल्याचं दिसून आलं होतं. मुलांच्या नावे काही मालमत्ता आहेत का? खरं तर आपण जर बघितलं तर प्राथमिक माहिती आल्यानुसार काही सातबाऱ्यांवरती अशोक खरात याच्या मुलांचं देखील नाव होतं आणि मुलींचं देखील नाव होतं. प्राथमिक माहिती आल्यानुसार त्यांची देखील चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जात होती. परंतु आता जर आपण बघितलं तर एकंदरीत ते दोन मुलांना एसआयटीने ताब्यात घेतलेले आहेत आणि एसआयटी आता त्यांना त्यांच्या कार्यालयाच्या दिशेने घेऊन जाते. आपण जर आपल्या दृश्यांमध्ये बघितलं तर एसआयटीची गाडी ही आपल्याला पुढच्या दृश्यांमध्ये दिसून येते. अगदी आम्ही ही दृश्य बघतोय आणि आपली एनडीटीव्ही मराठीची गाडी सुद्धा त्याच्या मागोमाग आहे, त्यामुळे ही दृश्य सतत आपल्याला दिसत आहेत. पण राहुल, महत्त्वाचा मुद्दा असा आहे की एसआयटीनं 15 दिवसानंतर कुटुंबांवर ही कारवाईला सुरुवात केलेली आहे, कुटुंबातल्या इतर सदस्यांवर. 15 दिवसात काही मुद्दे कुटुंबाशी संबंधित एसआयटीच्या हाती लागले आहेत का? खरं तर आपण जर बघितलं तर आजच एसआयटी कडून अशोक खरात याच्या 4 मोबाईलची फॉरेन्सिक टीम कडनं माहिती मागवण्यात आली होती. त्यानुसार आता त्याच्याकडनं अनेक त्याचे नातेवाईक असतील यांना देखील चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता वर्तवली जात होती. खरं तर त्याचे 45 राजकीय नेत्यांसोबत रोज फोनवर संबंध होत असल्याची देखील ही माहिती समोर आली होती. त्या दिशेने आता एसआयटी तपास करत आहे. खरं तर अशोक खरात याची पोलीस कोठडी उद्या संपणार असणार आहे, त्याला उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्याचपूर्वी आता एसआयटी कडून सर्वच ठिकाणी छापेमारी सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. एकंदरीतच पुरावे गोळा करण्याचं काम आता युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती आपल्याकडे येते. राहुल, अजून एक मुद्दा आहे की अशोक खरातच्या मुलाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या मुलाचं नाव नेमकं काय आणि जी पत्रिका व्हायरल होते, ते ज्या मुलाच्या लग्नाची पत्रिका व्हायरल होते ज्यामध्ये अनेक बड्या राजकीय नेत्यांची नावं आहेत, मंत्र्यांची नावं आहेत, तोच हा मुलगा आहे का? या मुलाचं नाव काय काही कळू शकलंय का? खरं तर त्या संदर्भातली माहिती अद्याप तरी मिळू शकलेली नाहीये, कारण की त्या संदर्भातली माहिती आपल्याला थोड्याच वेळात सविस्तरपणे प्राप्त होणार आहे. परंतु एकंदरीत जर आपण बघितलं तर या ठिकाणी 2 मुलांना या ठिकाणी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. अगदी आपण बघतो हे दृश्य. अशोक खरातचा मुलगा एसआयटीच्या ताब्यात आहे. अशोक खरातचं निवासस्थान, नाशिकमधलं निवासस्थान तृप्तबाला नावाचा हा बंगला आहे आणि या बंगल्यातून जवळपास 5000 स्क्वेअर फीट म्हणजे जवळपास 5 गुंठे परिसरातला हा बंगला आहे आणि या 5 गुंठे परिसरातल्या बंगल्यात अशोक खरातला जी मर्सिडीज एका उद्योजकांनी भेट म्हणून दिली होती, ती मर्सिडीजसुद्धा बाहेर उभी होती. म्हणजे जासूद, राजेंद्र जासूद हे पुण्याचे व्यावसायिक ज्यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे, ज्यांनी आपली फसवणूक केल्याचं त्यांनी म्हटलं होतं या तक्रारीमध्ये आणि त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. साधारण 8वा ते 10वा गुन्हा हा दाखल झाला होता. या गुन्ह्यामध्ये ज्या मर्सिडीज कारचा उल्लेख करण्यात आला होता, जी मर्सिडीज कार या राजेंद्र जासूद नावाच्या व्यावसायिकानं अशोक खरातला गिफ्ट म्हणून दिली होती किंवा त्यानं ती आपल्याकडून उकळली होती असा आरोप या जासूद यांनी केला होता. तीच मर्सिडीज कार या बंगल्याच्या आवारात दिसत होती आणि आता ही दृश्य आपण बघतोय. 2 दृश्य, ज्यावेळेला अशोक खरातचा मुलगा ताब्यात एसआयटीनं घेतला त्यावेळेची थेट दृश्य आणि त्यानंतर आता एसआयटीचं पथक त्याला घेऊन पोलीस अकॅडमी, जिथे एसआयटीचं प्रमुख कार्यालय, जिथे अशोक खरातला ठेवण्यात आलेलं आहे, जिथे त्याची चौकशी सुरू आहे, त्या दिशेनं निघालेले आहेत. राहुल, हा साधारण किती किलोमीटरचा परिसर आहे अशोक खरातचा बंगला ते चौकशी पथकाचं कार्यालय? खरं तर आपण एनडीटीव्ही मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय की आपण एसआयटीच्या गाडीच्या पाठीमागे आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर हा साधारणतः 1.5 किलोमीटरचा अंतर आहे की अशोक खरात याचं निवासस्थानापासून तर एसआयटीच्या कार्यालयापर्यंत. अगदी राहुल, आमच्यासोबत असाच फोनवरून राहा. आपल्यासोबत प्रांजल कुलकर्णी सुद्धा आहे. प्रांजल, अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेण्यात आलेला आहे, कारण काय? अशोक खरातच्या मुलावर कोणता गुन्हा दाखल आहे का किंवा एखाद्या प्रकरणात त्याची चौकशी करण्याची गरज पोलिसांना भासते का? काय नेमके अपडेट्स आहेत? खरं आहे विनोद सर, म्हणजे आपण जर बघितलं तर एक मोठी कारवाई करते एसआयटीची म्हणावी लागणार आहेत, कारण यामध्ये अनेक अँगल होते, अनेक दिशेने हा संपूर्ण तपास सुरू होता. उद्या जर आपण बघितलं तर पोलीस कोठडी ही अशोक खरातची संपणार आहे, त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि त्या दिवसापर्यंत त्याच्या पूर्वसंध्येची ही कारवाई एक म्हणावी लागणार आहे. आपण जर बघितलं तर जो शिर्डीमध्ये गुन्हा दाखल झालेला होता तो अशोक खरातच्या पत्नीवरती झालेला होता. पहिलाच गुन्हा कल्पना खरात यांच्या विरोधात दाखल झालेला होता आणि त्यांच्या शोधासाठी शिर्डी पोलीस होते, त्यांना आज ताब्यात देखील घेतली जाईल अशी देखील चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर जो तिचा बंगला आहे, हा जो बंगला गोविंदनगर परिसरामध्ये, तिथे ते टीम येईल असं बोललं जात होतं आणि दरम्यान काही वेळातच एक बातमी समोर आली की त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या फरार झालेल्या आहेत आणि त्यामुळे
संपूर्ण सगळीकडे खळबळ ही उडालेली होती की नक्की फरार झालेला आहे. ते पथकं मार्गावर आहेत आणि काही वेळातच एसआयटीचं देखील पथक तिथे येऊन पोहोचलेलं होतं आणि त्यांनी आता आपण समोर जर बघितलं तर त्यांचा मुलगा जो आहे हर्षवर्धन खरात याला आता ताब्यात घेतलेला आहे. दरम्यान याला नक्की ताब्यात घेण्यामागचं कारण काय हे अद्याप समजू शकलेलं नाहीये, कारण त्याच्यावरती कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाहीये. मात्र जर दुसऱ्या दिशेने जर आपण बघितलं, दुसऱ्या अँगलने जर आपण विचार केला तर साहजिकच आहेत की आजपर्यंतचे अनेक जे काही आर्थिक व्यवहार झालेले आहेत ते आता एसआयटीला तपासायचे आहेत आणि त्या दिशेने देखील तो तपास हा संपूर्णतः सुरू आहे. किंवा जर त्यांची बायको कल्पना खरे जर फरार झालेल्या असतील तर त्यावेळी हे मुलं किंवा हे देखील तिथे उपस्थित असतील, त्यामुळे त्या नक्की कुठे फरार झालेल्या आहेत किंवा हे मुलं देखील कुठे फरार होऊ नयेत यासाठी कदाचित ही कारवाई केली जाऊ शकते. मात्र याबाबत अधिकृत स्पष्टीकरण जे आहेत ते अजूनही एसआयटी कडून आलेलं नाहीयेत. दुसरी शक्यता अशी देखील वर्तवली जाते, जे कायदे तज्ञ सांगतात त्यानुसार सूर्य मावळल्यानंतर महिलांना अटक करू शकत नाही. त्यामुळे कदाचित आपण जर बघितलं तर एसआयटीच्या पथकामध्ये देखील महिलाच या होत्या, त्यामुळे कदाचित त्यांना स्थानबद्ध देखील केलं जाऊ शकतं असं देखील बोललं जात होतं. अगदी या संदर्भातले अपडेट्स अजून जरी आलेले नसले तरी कदाचित कल्पना खरात फरार असतील, कदाचित कल्पना खरात यांना स्थानबद्ध करून त्यांच्याच निवासस्थानी ठेवलेलं असू शकतं. उद्या कदाचित त्यांना ताब्यात घेतलं जाईल, पण आता हर्षवर्धन खरात हा अशोक खरातचा मुलगा त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे. जरी त्याच्यावर थेट कोणत्याही गुन्ह्याची नोंद नसली तरी सुद्धा आर्थिक व्यवहार तपासायचे, मालमत्तांचे तपशील तपासायचे, त्या अनुषंगानं ही चौकशी केली जाऊ शकते. या घडीची मोठी अपडेट आपण बघतोय. हर्षवर्धन खरात अशोक खरातचा मुलगा याला ताब्यात घेण्यात आलेला आहे.